अचलपूर परतवाडा या शहरात संपूर्णतः दुचाकी वाहनांवर बंदी घातली आहे, तर नागरिकांनी पायी किंवा सायकलने आपापल्या परिसरातील अत्यावश्यक दुकाने, भाजीपाला या ठिकाणी जावे, असा आदेश उपविभागीय अधिकारी संदीप पवार यांनी दिला आहे। यामध्ये केवळ अत्यावश्यक सेवा वगळण्यात आली आहे। जर कोणी या नियमांचे उल्लंघन करणार, त्यांच्यावर पोलीस प्रशासन कार्यवाही करणार, वाहन जप्ती करणार। त्यामुळे जनतेने प्रशासनाला सहकार्य करावे। ही सगळी खटाटोप केवळ मनुष्याच्या हितासाठी आहे। जीवन असेल तरच इतर सगळं घेऊ शकाल, असेही ते बोलत होते। तर कोणीही आदेशाचे उल्लंघन करू नये, असे आवाहन संदीप पवार यांनी केले आहे। सर्वांना या माध्यमातून सांगू इच्छितो की आता नुकताच आपण एक पाहिलं असेल की कोरोना विषाणू प्रादुर्भाव आणि प्रसार थांबवण्यासाठी प्रशासनाने आपल्या परतवाडा आणि अचलपूर शहरासाठी भरघोस प्रयत्न केलेले आहे। या कामी आपल्या येथील काही प्रतिष्ठित असेल, सामाजिक संघटना असेल आणि सर्व स्तरातील जे अधिकारी कर्मचारी असेल, हे आपलं पूर्ण सर्वस्व या ठिकाणी देत आहेत। तरी आपण आज पाहतो आपण यामध्ये सफल राहिलेलो आहोत, परंतु याचा अर्थ असा नाही की आपण एकदम रिलॅक्स व्हावं। आज आपण एक परिस्थिती पाहिली असताना जेव्हा लॉकडाऊन काही प्रमाणात रिलॅक्स करण्यात आला होता, तर लोकांना असं वाटलं की आपली इथंच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होणार नाही। पण आपण एक आसपासची परिस्थिती जर पाहिली, परतवाडा आणि अचलपूर शहराचा जर आपण विचार केला, तर आपले जास्त संपर्क अमरावती, अकोला आणि भैरती तसेच मेलघाट या परिसराशी आहे। त्यामुळे आपल्याकडे धोका अजूनही टळलेला नाही आहे, जे आपण न्यूज ऐकतो ते। तर आज ही गरज आहे की आपल्याला प्रत्येकाने सांगितलं पाहिजे आणि ऐकलं पाहिजे आणि दंडात चालला पाहिजे। ही भूमिका आता सोडून द्या, आपण स्वतः मला काय करायचं आहे, कारण एक या ठिकाणी सर्वात कारगर इलाज आणि महत्त्वाचा इलाज फक्त एकच आहे की मी माझा रक्षक आहे। मी स्वतःला सोशल डिस्टन्सिंग कसं दूर ठेवू शकतो, मी मास्क वापरून कसा जाऊ शकतो, हा जर प्रत्येकाने विचार केला तर आपण निश्चितच याच्यामध्ये सक्सेस होऊ। अचलपूर आणि परतवाडा शहरामध्ये दिनांक 20 एप्रिलपासून काही दुकानांना परवानगी देण्यात आलेली आहे। तथापि अमरावती शहरामध्ये कालपर्यंत किंवा आज सकाळपर्यंत रुग्णांचं जे वाढतं प्रमाण बघता काही बंधनं ही आपल्याला आपल्या स्वतःवर शहरावर घालून घेणं आवश्यक आहे आणि शहरामधील मुख्य भागामध्ये गर्दीचं प्रमाण नियंत्रित व्हावं यासाठी आपण दुचाकी वापरावर म्हणजेच टू व्हीलर मोटरसायकल वापरावर, मोपेड वापरावर बंदी आणलेली आहे। याच्यामध्ये सायकल वापरावर किंवा पायी चालण्यावर कुठलीही बंदी नाही, ही सर्वांनी लक्षात घ्यावं। आणि त्याचबरोबर पोलीस विभागातर्फे जागोजागी तपासणी नाके लावून तिथं आपल्या खरंच योग्य कारणांसाठी आपण बाहेर पडलेला आहात का आणि ज्यांना परमिशन आहे तेच लोक फिरतायत का, त्याची सुद्धा तपासणी केली जाईल। मला याद्वारे आपल्या सर्वांना असं सांगायचं आहे की अजूनही सर्व दुकाने उघडण्याची कोणतीही परवानगी शासनाने दिलेली नाही। त्यामुळे कृपया काही लोकांचा हा भ्रम असेल की सर्व दुकानं उघडण्याची परवानगी दिलेली आहे, तर कृपया त्या भ्रमामध्ये राहू नये। जोपर्यंत महाराष्ट्र शासन आणि माननीय जिल्हाधिकारी त्याबाबत कोणतेही निर्देश देत नाहीत, तोपर्यंत अचलपूर परतवाडा शहरामध्ये कुठलीही परवानगी दिलेल्या दुकानाव्यतिरिक्त कोणतीही दुकाने आपणास उघडी ठेवता येणार नाही, त्यांच्यावर निश्चितच कारवाई होईल। पंकज साबू, विदर्भ न्यूज, परतवाडा।